महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्या मंत्रालयातच आज सकाळपासून पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अक्षरशः पिण्यासाठी देखील पाणी मंत्रालयात नसल्याची बाब समोर आली आहे। मी सध्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या ठिकाणी दालन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या जवळच असणारं जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये देखील आज सकाळपासूनच पाणी नाही आहे। 5व्या 6व्या 7व्या ह्या सगळ्याच फ्लोअरला मंत्रालयातल्या ही अडचण असल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या याच परिसरातले काही चित्र जे आहे ते आपल्याला दाखवणार आहे। मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरचं हे सध्याचं चित्र आपण पाहतोय। मंत्रालयातलं खरं तर राज्यभरातून अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळं अधिकारी असेल किंवा नागरिक असेल त्यांना या ठिकाणी असणारे जे स्वच्छतागृह आहेत त्यांचा वापर करावा लागतो। आपण पाहतोय या ठिकाणी पाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज खरं तर सकाळपासूनच यामुळं नागरिकांची प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी अडचण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कर्मचाऱ्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी तक्रारी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मंत्रालयातलं हे 6व्या मजल्यावरचं चित्र आहे। अशाच पद्धतीनं संपूर्ण मंत्रालयामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काही वेळातच या संपूर्ण विषयासंदर्भात आता मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून तत्काळ या ठिकाणची अडचण सोडवली जाईल। मात्र मंत्रालयातच ही परिस्थिती आज सकाळपासून असल्याचं जी बाब आहे ही निदर्शनास आलेली आहे। मंत्रालयात अजूनही आपण मेन गेटला जर गेलो किंवा गार्डन गेटला गेलो तर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये गावखेड्यातून आलेले नागरिक जे आहेत ते दिवसभर मंत्रालयात असतात। खरं तर दुपारनंतर मंत्रालयामध्ये एंट्री मिळते। अशा वेळी आतमध्ये आल्यानंतर स्वच्छतागृहांचा वापर असेल किंवा पिण्यासाठी पाणी असेल या गोष्टी मिळणं खरं तर गरजेचं आहे। मात्र ह्या गोष्टी आज सकाळपासूनच मंत्रालयात उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे। कॅमेरामन अजित शिवदरकरसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।